हालेलुया. प्रेज लॉर्ड. आजचा संदेश आहे आमचे आचरण. याकोबाचा पहिला अध्याय 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणार असा, केवळ ऐकणार असू नका, असाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. परंतु आम्ही केवळ देवाचं वचन ऐकणे असू नाही, तर त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे असावे, याने आम्ही वचनाप्रमाणे वागावे. कारण जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाही, त्याचा विश्वास खरा नाही. त्याने स्वतःची फसवणूक केली आहे. म्हणून आम्ही नेहमी वचनाप्रमाणे आचरण करणारे असायला पाहिजे. युबेचा 34 अध्याय 21 वचन. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाचा आचरण असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. कारण परमेश्वराची दृष्टी प्रत्येक आचरणावर असते आणि परमेश्वर प्रत्येक मानवाचे पाऊल पाहतो, याने त्याचे आचरण वागणूक पाहत असतो. म्हणून आमचे वागणूक आचरण देवाच्या वचनाप्रमाणे असायला पाहिजे. पवित्र. पहिले पेत्र पहिला अध्याय 15 वचन. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. ज्या देवाने आम्हाला पाचारण केले तो देव पवित्र आहे. म्हणून पेत्र प्रभूचा दास म्हणतो, तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. आमचे आचरण पवित्र असायला पाहिजे, जसा आमचा प्रभू पवित्र आहे व त्याचे वचनही पवित्र आहे. इफिसकरास 4 अध्याय 1 वचन. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेला पासर शोभेल तसे चाला. वचनात पाऊल विनंती करून सांगतो की आम्हाला झालेला पासर शोभेल असे चालावे, याने देवाच्या सेवेला शोभेल असे जीवन जगावे. युबेचा 34 अध्याय 11 वचन. तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकास त्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे गती देतो. कारण वचनात सांगत आहे की प्रत्येक मानवाला त्याच्या आचरणाप्रमाणे प्रतिफळ मिळेल. म्हणून आमचे आचरण वागणूक देवाच्या वचनाप्रमाणे असायला पाहिजे व देवाच्या सेवेला शोभेल असे असायला पाहिजे. कारण परमेश्वर प्रत्येकाचं आचरण वागणूक पाहत असतो. धन्यवाद करतो प्रभू, तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे पिता आशीर्वादित कर. प्रार्थनाली तुझे उपकार म्हणतो. प्रार्थना सामर्थ्य प्रभू येशूच्या स्वीकार कर पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड.